नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची कथा रोहित भोसले यांनी शेअर केलेली आहे. कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. मी 2000 साली एका पर्यटन स्थळी फिरायला कुटुंबासोबत गेलो होतो. फक्त 2 दिवसांची ट्रिप होती. मी, भाऊ, आई वडील व वडिलांचा एक मित्र महिपत काका. दिवसभर आम्ही छान मजा केली, मनसोक्त हिंडलो, निसर्गाचा आनंद घेतला, खाऊन पिऊन तृप्त झालो. आता रात्र झाली होती. साधारण 10 वाजले होते. आता आम्ही रात्री राहण्याकरता एखादे लॉज पाहत होतो. पण सुट्टीचा दिवस, त्यामुळे जवळपास सगळेच लॉज फुल होते. आता 11 वाजले, पण लॉज काही मिळेना. तेव्हा वडील महिपत काकांना म्हणाले की मैप्या, लॉज मिळेल असं वाटत नाही. तेव्हा फक्त रात्र काढता येईल असा निवारा तरी पहा. फक्त पहाटेपर्यंतचा प्रश्न आहे. सकाळ झाली की आपल्याला निघायचंच आहे. तर आम्ही सर्वजण एका पान टपरीवर गेलो आणि पान टपरीवाल्याला विचारले की अशी काही सोय होईल का. तेव्हा त्याने त्याच्या टपरीमागे हात करून सांगितले की या टपरीमागून जो रस्ता सरळ जातो तिथून थोडं पुढे जा. तिथे गेले की डाव्या बाजूला समोरच एक बंद शाळा आहे. तिथे एक वॉचमन असतो. त्याची परवानगी घ्या आणि तिथे राहा. तुमचा फक्त रात्रीचाच प्रश्न आहे ना, वॉचमन नाही म्हणणार नाही. तेव्हा आम्ही लगेच तिकडे निघालो. ती बंद शाळा फारच सुनसान जागी होती. वडिलांनी वॉचमनला सगळी परिस्थिती सांगून एक रात्र राहायची परवानगी मागितली. त्याने परवानगी दिली, पण स्वतःच्या जबाबदारीवर राहा असेही सांगितले. कारण आता 12 वाजून गेलेत आणि मी इथे या शाळेत न थांबता समोर रस्त्यापलीकडून शाळेची निगराणी करणार आहे. इतके बोलून तो गेला देखील. वडिलांना वाटले की चोर वगैरेमुळे तो असे बोलला असेल, म्हणून जास्त विचार न करता आम्ही शाळेत शिरलो. आत जाताच एक कुंद हवेचा झोत अंगावर आला. आम्ही सगळेच शहारलो. आत गेल्या गेल्या लगेचच एक हॉल होता. आईने जरा कपड्याने जमीन साफ केली व आम्ही सगळे लगेच आडवे झालो. कारण दिवसभर खूप फिरलो होतो, दमलो होतो. बाहेर किर्र अंधार, दुरून कुत्र्यांचे केकाटणे ऐकू येत होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाडा जाणवत होता, पण वाराही छान सुटला होता. आम्हाला लगेच झोप लागली. मध्यरात्री अचानक मला स्वप्न पडले की कोणीतरी अगदी करकचून माझा गळा दाबतंय. मी दचकून जागा झालो. आसपास कोणीही नव्हतं. मी पुन्हा झोपी गेलो. गाढ झोपेत असताना माझ्या डाव्या पायावर कोणीतरी जोरात लाथ हाणली आणि छमछम असा पैंजणाचा आवाज आला. मी जागा झालो. कोणीतरी माझ्या मागे धावत गेल्याचा भास झाला, पण मागे कोण हे पाहायची माझी हिंमत झाली नाही. दरदरून घाम फुटला. तशातही मी मागे वळून पाहिले, पण तिथे फक्त गडद अंधार होता. दुसरे कोणीही नव्हते. पण अंधारात काही साड्यांचे पदर, बांगड्या असे काही असल्याचे भास होत होते. मी पुरता घाबरलो होतो. राम राम असे तोंडातल्या तोंडात पुटपुटत सकाळपर्यंत जागाच राहिलो. बाकी सर्वजण शांत झोपले होते. त्यांना काही जाणवले नाही. सकाळी सर्व आवराआवर करून घरी निघायच्या वेळेस मी सर्वांना रात्रीचा प्रकार सांगितला. सर्वजण घाबरले. महिपत काकाने बाहेर येऊन वॉचमनला आवाज दिला, पण तो त्याच्या जागेवर नव्हता. आम्ही सर्वजण तिथून बाहेर पडून जवळच्याच एका हॉटेलमध्ये गेलो, कारण आंघोळ वगैरे करायची होती. त्या हॉटेल मालकाने आम्ही त्या शाळेत थांबलो म्हणून आम्हाला चांगलेच झापले. तो म्हणाला की ती एक नृत्यशाळा होती. 15 वर्षापूर्वी तिथे आग लागली व सर्व काही जळून खाक झाले.
त्यात 4-5 तरुण नृत्यांगनाही जळून मेल्या. तेव्हापासून ती शाळा कायमची बंद झाली. तिथे त्या पोरींचे आत्मे आजही भटकतात. अनेकांना वाईट अनुभव आलेत तिथे. तुमचे नशीब म्हणून सुटलात तुम्ही. हे ऐकून तर आम्ही सर्व पार गळाटलो, पण जिवंत राहिलो म्हणून देवाचे आभार मानले व आनंदाने घरी निघालो. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.